बदलापुरातील पीडित चिमुकलीच्या पालकांनी एबीपी माझाशी बोलताना मांडली कैफियत। आप भीती ऐकून महाराष्ट्र गहिवरला, तर व्यवस्थेविरोधात तीव्र संताप। तक्रारीसाठी गेल्यावर पोलिसांनी ताटकळत ठेवलं, तर मेडिकलसाठी रात्री 12 नंतर नेलं। बदलापुरातील पीडितेच्या पालकांकडून इन्स्पेक्टर शुभदा शितोळेंचा पर्दाफाश। पुरुष कर्मचारी कामच करत नसल्याची बदलापूरच्या शाळेतील मुख्याध्यापिकेची थाप। पीडितेच्या पालकाकडून माझ्यासोबतच्या फोन संभाषणादरम्यान शाळा प्रशासनाचा पर्दाफाश। पीडित महिला घरातूनच EFIR दाखल करू शकतात। महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जळगावात मोदींकडून कायद्याची आठवण, अप्रत्यक्ष बदलापूर पोलिसांची पोल खोल। श्री जया चव्हाण विधानसभेच्या रणांगणामध्ये उतरण्यासाठी सज्ज। अशोक चव्हाण आणि श्री जया यांची सगळ्यात आधी एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह मुलाखत। मनोज जरांगे आणि सरकारमध्ये समन्वयकाची भूमिका बजावण्याची अशोक चव्हाणांची तयारी। विधानसभा निवडणुकांची लॉटरी होऊ न देण्याचं आवाहन। केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू। मार्च 2024च्या प्रभावानं अंमलबजावणी, लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 7015 कोटींच्या गिरण्या नदी जोड प्रकल्पाला मान्यता। नाशिक जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प। महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदुकीचं वाटप करेन। शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याची विदर्भात चर्चा। रोहित पवारांचा पलटवार। संततधार पावसामुळे गंगापूर आणि नांदूर मध्यमेश्वर धरणामधून विसर्ग वाढवला। गोदावरीच्या पातळीत वाढ, काठवरच्या मंदिरांना पाण्याचा वेढा। जळगावात मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह वाढला। गिरणा नदी पात्रामध्ये ट्रॅक्टरसह चालक वाहून गेल्याची घटना। मुंबईतल्या मंडळाच्या बाप्पाची जय घोषात जल्लोषात आगमन मिरवणूक। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साधला रविवारचा मुहूर्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।